श्रीमद् जगतगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी लोगों को दुर्व्यसनों से मुक्त कराने का कार्य निरंतर कर रहे हैं। श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी की प्रेरणा और अमूल्य मार्गदर्शन से आज तक 5 लाख से भी अधिक लोग व्यसन मुक्त हुए हैं। हर महीने श्री क्षेत्र नानीज धाम में व्यसन मुक्ति शिविर का आयोजन किया जाता है। देश के विभिन्न भागों से लोग श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी के दिव्य मार्गदर्शन से व्यसन मुक्त होने के लिए नानीज धाम में आते हैं। 24 नवंबर 2025 को भी सैकड़ों लोग श्री क्षेत्र नानीज धाम व्यसन मुक्ति शिविर में सम्मिलित हुए थे। मी गणेश विलास पालवे, मुक्काम पोस्ट येळी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर। मी आर्मीमध्ये 20 वर्ष सर्व्हिस करून येऊन मला पेन्शन आलेले 2-3 वर्ष झाले आहेत। दारूमुळे व्यसनाधीन झालो होतो मी। त्यापासून मुक्ती घेण्यासाठी मी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या नानीज या दक्षिणपीठ स्थानी येऊन या सर्व व्यसनापासून मी मुक्ती घेत आहे आणि मला खूप छान वाटतंय। जगद्गुरू रामानंदाचार्यांचं प्रवचन ऐकल्यामुळे माझ्या मनामध्ये खूप वेगळा विचार आला आणि इथून पुढे मी कोणतेही व्यसन करणार नाही। जय श्रीराम। मी आज इथे व्यसन मुक्तीसाठी आलो होतो नानीजला। मी माऊलींच्या प्रवचनाने आणि माऊलींच्या दर्शनाने पूर्णपणे दारू व्यसन मुक्ती केलेली आहे। माऊली सांगल्याप्रमाणे आम्ही शपथ वगैरे घेऊन दारू आजपासून पूर्णतः बंद केलेली आहे। तलदगडू पवार माझं नाव, सोलापूर जिल्हा। मी माजी सैनिक आहे, तर व्यसनमुक्तीसाठी आलो होतो। जगद्गुरू रामानंदाचार्य यांनी जे आज उपदेश दिले ते मला खूप आवडले। त्यांचे उपदेश ऐकून मला आज म्हणजे इथं खूप समाधान वाटले। दारू एक असा विषय आहे, दारूने काय होतं, एकतर आपले आर्थिक नुकसान होतं, शारीरिक नुकसान होतं, समाजामध्ये आपण बसू शकत नाही, उठू शकत नाही, परिवारामध्ये नुकसान होतं, मुलांवर वाईट परिणाम होतात। हे आम्हाला जगद्गुरूंनी सांगितलं, पटलं आम्हाला, ते खूप आवडलं आम्हाला ते। आणि यापुढे आम्ही ते कधीच दारू हा विषय घेणार नाही। त्यांचे जे विचार आहे, त्यांचे विचार, प्रत्येक विचार आम्ही आमच्या आचरणात आणू।